महिला दशावतार सादर करू शकतील? युद्ध प्रसंग, पुरुषी प्रभाव असलेला राजाची भूमिका कशी पेलणार? या आणि अशा शेकडो प्रश्नांमुळे उत्कंठा वाढलेल्या हजारो प्रेक्षकांना इथं समर्थपणे उत्तर मिळालं. अप्रतिम. सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलांनी साकारलेला दशावतार सावंतवाडी जिल्ह्यातल्या प्रेक्षकांना 2.5 तास जागेवर खेळवून ठेवणारा ठरला. साता समुद्रापार पोहोचलेल्या दशावताराच्या बदलाची ही नांदीच ठरावी. दशावतार म्हणजे क्रौर्य रसानं भारलेली कलाकृती. पिढ्यानपिढ्या पुरुष प्रधान म्हणून ही कला जपली गेली आहे. स्त्री पात्र ही पुरुषच करायचा. या पार्श्वभूमीवर केवळ महिलांचा दशावतार यशस्वी होऊ शकेल असा प्रश्न पडणं साहजिकच होतं. वांद्यातल्या सर्वसामान्य घरातल्या महिलांनी हे आव्हान पेललं आणि तितक्याच ताकदीनं सादरही केलं. 10-10 धिन्ना या तालावर थिरकणारी पावलं, युद्ध प्रसंगात दळाणून जाणारा आसमंत, अतिशय नितळ संवादामुळे प्रेक्षक भारले गेले होते. सुदर्शन प्रताप या नाट्यप्रयोगातले 3-4 युद्धप्रसंग त्यांनी अक्षरशः जीव ओतून साकारले. केवळ 15 दिवसाची तालीम असूनही 2-2.5 तासांच्या नाटकात 12ही पात्रांपैकी एकही कलावंत आढळला नव्हता. त्रिदेवांचा भक्त असलेला योद्धा सुदर्शन याची भूमिका अपर्णा आगलावे यांनी अत्यंत ताकदीने पेलली. मंदा वीर यांनी राजाची, प्रियंका परब यांची ब्रह्मराक्षसाची भूमिका अतिशय भाव खाऊन गेली. वशिष्ठ मुनी, दवंडीवाला, यम, नारद, शंकर, ब्रह्मदेव, देवेंद्र, विष्णू यांच्या भूमिकाही तेवढ्याच प्रभावी झाल्या. सोनाली कळंगुटकर राणीच्या भूमिकेत होत्या.